अर्चू इतकी खतरनाक रोस्ट करते मला, मी व्लॉग मध्ये दाखवत नाही, पण आज म्हटलं बोलू द्यायच्या मनातलं बोलते. बोल बोल काय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. मागच्या 3-4 दिवसपूर्वी जर तुम्ही नोटीस केलं असेल तर पुणे, नाशिक किंवा जो पण आपला परिसर आहे तिथं प्रचंड ऊन होतं. आणि जेव्हाही अशी हीट वेव्ह येते ना, त्याच्यानंतर असं पावसाचं वातावरण तयार होतं आणि कुठेतरी पाऊस पडतो. तर हे पॅटर्न मागच्या 1-1.5 म्हणजे लॉकडाऊन नंतर तरी हे पॅटर्न मला तरी बघण्यात आलेलं आहे. आणि तसंच काय झालं, इतकं ऊन तापलेलं आहे मागच्या 4-5 दिवसांमध्ये की सांगू नाही शकत. म्हणजे बाहेर निघायची काय, बाहेर म्हणजे घराच्या बाहेर नाही, नुसती गॅलरीमध्ये येण्याची हिंमत नाही व्हायची. आणि तेच झालं, 4-5 दिवस मस्त ऊन तापलं आणि आज सकाळपासून पावसाचं वातावरण तयार झालं आहे. हां, थोडी हीट आहे, बट वरती सगळं असं आभाळ आलं आहे. आणि नाशिक साईडला मी न्यूजमध्ये पण बघत होतो, नाशिक साईडला पाऊस पण झाला आहे, तर कदाचित आपल्याकडे येऊ शकतो. ही एवढी सगळी तयारी चालू आहे कारण आम्हाला डीमार्टला जायचं आहे. आणि अशा प्रकारात अर्जुने सगळं, मी एवढा रेडी झालो होतो, त्याची सगळी वाट लावली आहे, परत सेट करायला लागेल. आता बऱ्याचशा लोकांनी नोटीस केलं असेल की जेव्हाही ब्लॉग सुरू होतो तेव्हा कुठेतरी बाहेर जाण्याची आमची तयारी असते. बट ते याच्यासाठी असते की आता कसं आहे, दिवसातले आपण 24 तासांमधून 8 तास तरी झोपतो, जे की खूप कमी. आता 8 तास पण आपण झोपत नाही. पण बाकीचे जर बघायला गेले तर बाकीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल की आम्ही कुठेतरी ब्लॉगच्या सुरुवात झाली की त्याच्या 2-3 मिनिटांनी आम्ही बाहेर पडतो वगैरे. बट हेच आमचं रुटीन आहे की काही ना काही डेली आयुष्यामध्ये आमच्या कामं चालू असतात. आणि जे मधले आर्स असतात ना दिवसभरामध्ये, किंवा आमचा ब्लॉग सुरू होतो संध्याकाळी 3-4 नंतर, कारण सकाळी आमचं दोघांचं वर्किंग असतं. वर्किंग झाल्यानंतर मग आम्हाला जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये आम्ही ब्लॉग करतो आणि त्याच्यामध्ये घराचे कामं पण असतात. आणि तीच गोष्ट तुम्हाला बघायला मिळते. तर म्हटलं आता तुम्ही हे नोटीस केलं असेल की नसेल माहिती नाही, बट मीच तुम्हाला सांगून देतो कारण मलाच ती रुटीन आता अशी रिपीटिव्ह वाटायला लागली आहे. बट जे आहे ते आहे, बाहेर निघाल्याशिवाय घरातली कामं होत नाही. आणि तसंच एक काम आहे महिन्याची सुरुवात, कारण आपल्या चॅनलला सगळ्यात जास्त हिट जो झालेला आहे तो म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग हा इन पुणे हा व्हिडिओ आपण केला होता. आणि सगळ्यात जास्त व्ह्यूवाला व्हिडिओ तो आता तयार झालेला आहे. म्हणजे याच्या आधी होता माय फर्स्ट डे इन TCS, आणि त्याच्यानंतर तो कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन पुणे. कॉस्ट ऑफ लिव्हिंग मध्ये ना बऱ्याचशा कमेंट अजून पण येत आहे. आणि मला क्लिअरिफिकेशन हे सांगायचं होतं की कॉस्ट ऑफ लिव्हिंगचं ॲज अ कपल म्हणून किती खर्च येतो हे सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त पण आमचा खर्च आहे, पण इन जनरल दोघांना गरजेच्या ज्या गोष्टी ना, म्हणजे त्याच्यात तुम्ही ज्याच्यामध्ये भागू शकता. आणि त्याच्यामध्ये जर मग ते लहान जे नवीन आता एजेड लोक, त्यांचं पण खूप सारे क्वेश्चन झाले. असं मला बोलू दे, कम्प्लीट होऊ दे. दहशत बघितली. सबर करो, बैठ जाओ इंटरव्ह्यू लेते. व्हिडिओ आहे ना, बरेचसे लोक स्किप करून बघतात. त्यात पण क्लॅरिफिकेशन दिलंय की हा खर्च मिनिमम खर्च आहे आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आणि हेल्थ इन्शुरन्स किंवा आपल्या आईवडिलांचा खर्च, लहान मुलांचा खर्च, लहान मुलं तर अजून आम्हाला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्याचा खर्च दिलेला नाही. सो तुम्हाला एक टेंटेटिव्ह खर्च कळावा की कपलला किती येतो, आणि त्याच्यात तुम्ही प्लस मायनस करू शकता तुमच्या घरात जसे मेंबर्स असतील तसे. आणि आमचा हा मिनिमम वाला खर्च आहे, त्याच्यात अजून इकडचे तिकडचे खर्च आहे. सो गेस नका करू की हा एकदम कट टू कट खर्च आहे. याच्यात पुढे मागे होतं, पण एक जनरल जी आपली जनरेशन आहे त्यांना किती खर्च येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट मी एक सांगितली होती, ती एकदम सुरुवातीला सांगितली होती की ह्या व्हिडिओमध्ये जो पण आम्ही एक्सपेन्स करणार आहे तो आमची लाईफस्टाईल कशी चालू आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही तुमचं कम्पेअर करू शकतात. एकदम सिम्पल लाईफ आहे, प्लस मायनस करू शकतात. बट ठीक आहे, आता काय आहे, जी डेली वॉचवाली पब्लिक आहे त्यांना तर माहिती आहे. सो निघाला टॉपिक तर म्हटलं सांगून देऊ हे पण. आणि चला, आता घाम यायला लागला कारण ब्लॉग के चक्कर में ना फॅन बंद रखना पडता है. आणि फॅन चालू केला तर मग आवाज तो येत नाही, कारण आम्ही थोडे अजून गरीब ब्लॉगर आहे, आम्ही माईक नाही घेतलाय. श्रीमंत करणं तुमच्या हातात आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ते बोलतील हा आमच्याच भरोशावर बसले, पैसा येईल तर आम्हीच देणार, तुम्ही काय करतायत. असं फर्स्ट टाइम झालं असेल की पुण्यामध्ये असताना, घरी राहत असताना गाडी म्हणजे 4 व्हीलर कमीत कमी मागच्या 20 दिवसापासून उभी आहे. 13 तारखेला आम्ही इथं आल्यानंतर गाडी जशी तशी लागू नये, तिला काढली सुद्धा नाहीये. म्हणजे जे तिथून आम्ही नाशिकवरून आलो आणि त्याच्यानंतर जशी लावलेली ना तशीच अजून पडून येते. आणि त्याच्या मागे एक कारण असं आहे
की जसं का आता कॉस्ट ऑफ लिव्हिंगचं टॉपिक निघालं आहे तर त्याच्यामध्येच ॲड करतो की थोडी त्याच्यामुळे बचत पण होते. कारण 4 व्हीलर फिरवणं म्हणजे सोपं नाही आहे. 2 दिवसाआड 3 दिवसाआड तिला 1000 रुपये खर्च येतो. सो बरं आहे, जितकी ती तिकडे लागू नये. धूळ खाते, ठीक आहे, 150 रुपये खर्च लावेल मी तिला साफ करायला. बट सध्या हिच्यावरती आमचा सगळा खेळ चालू आहे. ती पण सर्व्हिसिंगला आली, शोरूममधून एवढे फोन येत आहे आणि नशीब तिथं अर्चूचा नंबर आहे, मला कॉल येत नाही. तिला कॉल येते, ती कॉलच उचलत नाही आहे. अच्छा, डिक्की उघडायची. तर सांगायचं तात्पर्य असं की बरा पैसा वाचतोय, कारण फ्लॅट घेतल्यानंतर पैसा वाचवणं खूप गरजेचं आहे. आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग रिलेटेड आहे, तर हा खर्च जिथं कमी होईल तसं दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जाईल, जे की होम लोनमध्ये बचत होते आमची. म्हणजे फ्युएलचा पैसा तिकडे जातो आहे, तर बाकी कामांसाठी पैसा अजून उरतो आहे. आधी ॲक्च्युली आम्ही ना रेड लेबल घ्यायचो आणि रेड लेबलचं एक पॅकेट भेटायचं किती 455 रुपयाला. आणि जेव्हापासून मग हा डीमार्टचा व्यवहार ॲक्च्युली हातात घेतला आहे की प्रत्येक महिन्याला ठरवलं 5000 प्रत्येक महिन्याला वाचवायचं. 2500 ती वाचवेल, 2500 मी वाचवेल आणि असं 5000च्या साईडला ॲड करू. तर याच्यातून किती रुपये वाचवले तू? 200 रुपये. बट ते 200 रुपये वाचले कुठं? पावडर तर लागणारच आहे. मग सेम तिने शोधून काढलं रेड लेबलचं कॉम्पिटिशन सारखीच लागते आणि उलट रेड लेबलपेक्षा कमी टाकली आणि थोडं जास्त वेळ उकडली ना तरी येतं 199ला, हाफ प्राईजला, हाफपेक्षाही कमी. मग बरोबर आहे ना, 2500 कसे वाचणार आहे? 5 गोष्टींमध्ये तू कंट्रोल केलं तरी झालं तुझे 2500. पण माझी कधी वाचणार? ते तुला तुझ्या पायाचा भोवरा बंद करायला. डीमार्टवरून आलो, आता घरी जस्ट बॅगा वगैरे ठेवू, थोडंसं फ्रेश होऊ, कारण आमच्या साईडला एवढी धूळ उडते रस्त्याने की पूर्ण अवतार आपला घाण होतो. डोळे अक्षरशः हे होतात आणि लाईट नाही आहे तरी आयफोनची थोडी ब्राईटनेस दिसते. त्याच्यानंतर आता परत फ्रेश होऊन आम्हाला थोडं बाहेर निघायचं आहे आणि हे घे तुझं सामान. तरी आज फ्रायडेला अर्चू बोलत होती आता भाजीपाला घेऊन टाकू. म्हटलं आता जाऊ दे, आता जर घेतलं तर बॅग कोण सांभाळेल. बट येताना जर भेटलं आपल्याला लवकर येऊ. तू वेट घेणार आहे का तुझ्याकडनं? मी ठेवतो. फ्रायडेला आमच्या एरियामध्ये भाजीपाला लागतो आणि जनरली आम्ही तिथूनच करतो. बट काय ना की आता असं बाहेर जायचं होतं, म्हटलं परत भाजीपाला घेण्यासाठी थांबलं तर पूर्ण मार्केट ह्या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर, मग त्या बॅग्स कोण सांभाळेल तिथं. त्याच्यानंतर डिक्कीमध्ये सामान मोठं जास्त होतं, डिक्कीमध्ये ठेवता आला नसता, म्हणून म्हटलं चल घरी ये. उद्या पण लागतो, एवढंच की आपल्या एरियात नाही लागणार, आजूबाजूला लागेल. बट अर्चूचं म्हणणं असतं की आपल्या एरियात जो मिळतो तो दुसरीकडे कुठं नाही मिळत. म्हणजे ऍक्च्युली ते स्टॉल्स माहित पडलेले असतं आणि कुठं चांगलं मिळतं, त्याच्यामुळे ते. आणि इथं थोडे जास्त पण आहे, लाईन जास्त पण लागते. या आजूबाजूच्या एरियामध्ये सेम हेच लोक जात आहे, फार्मर मार्केट आहे इन शॉर्ट. आणि बट असो, आता बाहेर जायचं आहे म्हणून स्किप करू. तर रेडी हो, कारण जरी आयफोनची कमाल चेहरा ब्राईट दिसत असला तरी तो तेवढा नाही आहे. अक्षरशः धुळीचा एक लेअर आहे, तो साफ करू आणि भेटू. काढू नको, जबरदस्ती नको काढू. हिला मी 10 मिनिटापासून विचारतोय चावी कुठे आहे. बोलते मला माहित नाही. अचानक लक्षात आलं की लॉक हिने ओपन केलं होतं. असं दरवाजाला चावी सोडून देते तू इकडे, आणि कॅमेरा ऑन केला तर अशी पडत आली ना की खतरनाक, जस काय राज खुलतोय तिचा. टू बी फ्रँक, ह्या लिफ्टमध्ये येण्याचं फक्त एकच कारण असतं की जेव्हा या लाईटच्या खाली भरपूर वेळेस बोललोय, पण परत एकदा ऐका, जबरदस्त फ्रेम रेकॉर्ड होते. चाललं जस्ट ये ना, मग वाकड ये, भेट वाकडला गजबला बसतं, चालतंय. हो, तुझी गाडी आहे, तुला अजून डिक्की ओपन करता येत नाही. काय बोलताय नको असं करू. जस्ट हे केलं, लॉक काढला फर्स्ट, ठीक आहे, हलकसं मारायचं, आवाज आला की झाली डिक्की ओपन. मी ॲक्च्युली फ्रेम नाही, तू नूब नाही आहे भाई, तू प्रो प्लेअर आहे. मी फ्रेम ॲक्च्युली याच्यासाठी चालू केली होती की आजच्या ब्लॉगची थीम होती, म्हणजे सेव्हिंग बद्दल आपण बोलतोय ना, पैसा खर्च वगैरे. तर थीम आहे. तर म्हणजे छोट्या लिफ्टमध्ये येण्याचं मला खाली आल्यानंतर लक्षात आलं की अजून एक फायदा होतो की इलेक्ट्रिसिटी वाचते बिल्डिंगची. सो आम्ही आमच्या साईडने पण प्रयत्न करतो इलेक्ट्रिसिटी वाचवण्याचा. अर्चू म्हणते मी आधीची फ्रेम कट मारून टाकेल, बट एडिटिंग मेरे हात में आहे ना. फोन माझा आहे ना, असू दे ना, फोन तुझा. कट करून टाकेल मी. फायनली असं एक शॉप भेटलं जिथं मला टी शर्ट्स आवडलेले आहेत, हे ट्रायल करायचं आहे. अजून अर्चू काढते कुठले. त्याच्यानंतर आता माझा फॅशन शो चालू होणार, मग अर्चू सांगेल कुठलं अप्रूव्ह कुठलं रिजेक्ट. फक्त अर्चूच नाही, त्याच्यासाठी एक सेकंड ओपिनियन पण आम्ही मागवलं आहे प्राचीचं, आता कळेल. किती हुशार आहे तू, किती खतरनाक ओळखते मला. म्हणजे असं मग बोलायचं मी कोणाची चालू देत नाही असं. बट माझ्या चॉईसवर डाऊट आहे कोणाला? नाही, कारण अर्चूला आणलंय म्हटलं म्हणजे काय डाऊट असायलाच नको, व्हायलाच नको. तुझ्या मैत्रिणीचं लग्न केलं म्हटलं
मजाक कर रहे थे ए ना यार अर्जुने रेड काढलेलं आहे आणि मला थोडी पाठीमागे जा. फक्त हे नाही, अजून एक रेड आहे तिथं, अजून एक रेड आहे, ते काढू शकते तू. इतकं मला आवडतंय, बट माझ्याकडे 3 नाही 5 आहे टोटल, त्याच्यामुळे मी थोडं रेडला अवॉइड करतोय. हे पण मला खूप आवडलं होतं, हे पण एकदम झकास आहे. त्या पॅटर्नमध्ये हे एक आहे जे या दोघं लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे, मला आवडलं आहे. बट आता काय यांचं बोलायचं नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला रिजेक्ट करू. बट सेम कलरमध्ये दुसरं बघू. एक काम कर ना, सेम कलरमध्ये दुसरं ऑप्शन बघे. जाऊ लग जाऊ काम को. टोटल 8 घेतलेले आहे मी. हे याच्यामध्ये 2 ऑप्शन्सला ठेवलेले आहे. सगळे कलर ट्राय केले आहे यावेळेस. या 2मधून एक ऑप्शनला करेल, ज्याचं पण दोघं आवडले आहे मला, बट घ्यायचा एकच आहे. 8 घ्यायचे आहे टोटल, त्याच्यामुळे आता रेटवर डिसाईड होईल. असे टोटल 8वाली शॉपिंग. आता बिल होईल, फायनल अमाऊंट कळेल आपल्याला. शॉपिंग झाली, त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून म्हणजे आमचं सगळं 6 लोकांचा ग्रुप मस्तपैकी असा डिनर केला. आणि अशा ठिकाणी गेला की तिथं भाजी अशी तिखट लागली, मजाक नाही, सगळ्यांना अक्षरशः घाम फुटला. बट असो, त्याच्यानंतर घरी आलो आणि माझ्यापेक्षा माझ्या शॉपिंगमुळे ती जास्त खुश आहे. कारण कळत नाही आहे का, ती बोलते तुझ्यापेक्षा मला जास्त भारी वाटतं आहे, कारण इतकी खतरनाकवाले कलर आहे, खूप मस्त आहे आणि तिच्या आवडतीचे सगळे, त्याच्यामुळे जास्त आनंद होईल तिला. तसं ट्राय करशील तू, 1-2 तर घालणारच आहे तू, थोडी सोडणार आहे बाय डिफॉल्ट. तू घालशील आणि तुला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटेल ना, तर तू ते लगेच मला पास कर. म्हणून तू तशा प्रकारात सिलेक्ट केलंय का की हा वाला अनकम्फर्टेबल वाटेल, तो वाला नाही वाटणार. अक्षरशः तिने ढीग लावून ठेवलेला आहे पूर्ण 8 टी-शर्टचा. आणि 8 फोटो अपलोड होतील इंस्टाग्रामला पहिली, म्हणजे फर्स्ट टाइम घातला की मी काय तसं ते मॉडेलिंग स्टार्ट करायची का नाही, तसं काय होणार नाही आहे. मला खरंच प्रचंड खूप आवडलं आहे. 8 याच्यासाठी घेतले, सगळ्यांना सांगतो, असं काही टार्गेट नव्हतं माझं, बट मला 4-5 आवडले. मग तो बोलला 8 घेतले, तर 8ला ऑफर आहे, त्याच्यामुळे मग मी हे सगळे कलर घेतले. फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाचा कलर तो राहिला घेण्याचा, तर तुम्ही गेस करा. मी कलर दाखवतो. याच्यामध्ये ब्ल्यू आहे आणि व्हाईट ब्लॅक तरी घेतलं मी, माझ्याकडे होतं तरी, आणि व्हाईट नाही घेतला कारण व्हाईट माझ्याकडे आहे. आणि फक्त एक कलर जो सुटलेला आहे तो मला स्क्रीनमध्ये दिसतोय कारण ॲक्च्युली त्या रेडवाले 3 टी-शर्ट होते, तिघं इतके भन्नाट होते. म्हणजे मी हिला बोललो की मी घेतो, बट कसं तरी कंट्रोल केलं की नाही, ऑलरेडी रेडचे आपल्याकडे 5 टी-शर्ट आहे, अजून एक्स्ट्रा एक नको, म्हणून रेड कलर सोडून दिला. खूप लाईट आहे, ऑरेंज आहे, रेड नाही आहे. कन्फ्यूज मत कर. रेड नाही, प्रॉपर ब्लड रेड वाला नाहीच घेऊन दिलाय. तेच. मी 2,500 तू 2,500. अर्चू इतकी खतरनाक रोस्ट करते मला, मी व्लॉग मध्ये दाखवत नाही, पण आज म्हटलं बोलू द्यायच्या मनातलं बोलते. बोल काय म्हटलं ब्लॉगच्या सुरुवातीला तू एवढे डेंगे हाकले की आपण बचत करून त्याची SIP करू. तू 2,500 वाचव, मी 2,500 वाचवले. मी तर डीमार्टला वाचवले, तू कुठे वाचवले? तू डबलच्या खर्च करून आला आणि सांगतोय की पैसे वाचव. म्हणजे मस्करी नाही, मस्करीमध्ये 8,000चे टी-शर्ट घेऊन टाकले. 2 टोक करून टाकले तू. एक काय जे सांगतोय तू पैसे वाचवायचे आणि एकाच्या शॉपिंग करतोय. जे फक्त पैसे वाचायचं ठेका मी घेतलाय आणि असं नाहीये. तुम्हाला म्हणून हीच जोडी दिसते. कमेंट आली होती की अर्जू ताईला एकच पॅन्ट आहे का, एक पॅन्ट नाही, असं नाहीये, खूप आहे त्या, सेम आहे, त्याच्यामुळे ती एक वाटत असेल पण वेगवेगळं आहे. तिचा खूप स्टॉक आहे, ती सांगत नाही. तिचा खूप स्टॉक दाबलेला असतो, तो सीझन वाईज निघतो. उन्हाळा लागे, आता उन्हाळा आहे म्हणून कॉटन, हिवाळा सुरू झाला की ते उलनवालं वेल्वेटवालं सुरू होतंय. आणि माझे टी-शर्ट घेतलेले मी 2 वर्षानंतर काहीतरी एकत्र शॉपिंग केली आहे. आणि त्याच्यामध्ये पण लोकांचे SIP बाहेर पडतायत. वा हे दोगलापण आहे भाई. वैसे दोगलापण तर आज मैंने बोल दिया. तर याच नोटवरती आपण ब्लॉग एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकंदरीत टी-शर्ट बघून मी ऑलरेडी शाउट आउट केलंय की. अच्छा, पण मी परत करून देतो. आणि जर टी-शर्ट आवडले असतील तर मी आता माझ्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. शेअर करणार भाई तुम्हाला बोलत होते आज तू घुस जा वो प्रेम में, तू घुस जा त्या प्रेम मध्ये, ठेवू नको तू.
नाही मी कमेंट मध्ये मेन्शन कर. मी 2 मिनिटांनी भेटतो तुम्हाला. सगळ्या गोष्टी कंट्रोल करून शेवटची गोष्ट बोलायला राहिली. जर कोणाला माझे टी शर्ट आवडले आणि त्यांना घ्यायची इच्छा असेल तर मी त्या शॉपचं ॲड्रेस आणि त्यांचं इंस्टाग्रामचं पेज मेन्शन करतोय. तिथं जाऊन तुम्ही शॉप करू शकता. आणि येस, हा स्पॉन्सर नाही आहे, बट हे बोलण्याची मी एक डील करून आलो आहे की जर माझे सबस्क्रायबर कोणी आले आणि माझ्या चॅनलचं नाव घेतलं जे की आहे IT कपल ब्लॉग्स, तर तिथं तुम्हाला 20 to 30%च्या इन बिटवीनमध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. मिनिमम मॅक्झिमम डिपेंड्स ऑन काय घेताय तुम्ही. शूज, पॅन्ट, टी शर्ट सगळं काही आहे तिथं. सो जर कोणाला घ्यायचे असतील, आवडले असतील तर तुम्ही तिथं जाऊ शकतात. ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये असेल.